श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 48. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारकासी, कथा वर्तली परियेसी. श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी, परमपवित्र ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु, ख्याती जाहली अपारू. भक्त होता एक शूद्र, नामतया पर्वतेश्वर. श्री गुरु नित्य संगमासी, जात असती अनुष्ठानासी. मार्गी तो शूद्र परियेसी, आपुले शेती उभा असे. श्री गुरु ते नित्य देखोनी, येई धावत शेतातुनी. साष्टांग नमन करुनी, पुनरपी जाय आपुले स्थाना. माध्यान्ह काळी मठासी, येता मागुती नमस्कारी परियेसी. ऐसे किती दिवस वर्षी, शूद्र भक्ती करीतसे. नमन करीती शूद्रासी, पुसती श्री गुरु संतोषी. कार्ये नित्य कष्ट तोसी, आडपडतोसी येऊनिया. तुझे मनी काय वासना, सांगे त्वरित विस्तारून. शूद्र विनवी कर जोडून, शेत आपुले पिकावे. तुम्हासी नित्य नमन करिता, पीक दिसे अधिकता. पोटरी येईल आता, आता तुझेनी धर्मे जेऊ. श्री गुरु गेले शेतापाशी, पाहुनी म्हणती त्या शूद्रासी. सांगेन तुझ जरी ऐकसी, विश्वास होईल बोलाचा. शूद्र विनवी स्वामियासी, श्री गुरु वाक्य कारण आम्हासी. दुसरा भाव मज पासी, नाही स्वामी म्हणतसे. मग निरूपिती श्री गुरु त्यासी, आम्ही जातो संगमासी. परतोनी येऊ माध्यान्नासी, तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगुनी शूद्रासी, श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी, गुरु वाक्य मज कारण. शीघ्र आला ग्रामात, अधिकारियासी विनवित. खंडोनी द्यावे आपुले शेत, गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी, पीक झाले बहु शेतासी. म्हणून उक्ते मागतोसी, अंगीकार न करू जान. नाना परी विनवी त्यासी, द्विगुण देईन गत संवत्सरासी. अंगीकारिले संतोषी, वचनपत्र लिहून घेती. आपण अभयपत्र घेवोनी, लोक मिळवोनी तत्क्षणी. गेला शेता संतोषोनी, कापिन म्हणे वेगेसे. कापू आरंभिले पिकासी, श्रीपुत्र वर्जिता त्यासी. पाषाण घेऊनी श्रीपुत्रांसी, मारू लागला तो शूद्र. समस्तांते मारी येणे परी, पळत आली गावा भितरी. आड पडती राजद्वारी, पिसे लागली पतीसी. संन्यासी यतीश्वराच्या बोले, पीक सर्व ही कापिले. आमचे जीवित्व भानस गेले, आणि कमासा भक्षितो आम्ही. वर्जावया मानसे पाठविती, नायके शूद्र कवने गती. शूद्र म्हणे जरी अधिकारी, भीती देवीचे धान्य असे ते देईल. जरी भीतील अधिकारी, तरी देईल आत्ताची घरी. गुरे बांधीन त्यांचे द्वारी, पत्र आपण दिले असे. हितुकात होता शूद्र देखा, पीक कापिले मनपूर्वका. उभा असे मार्गी ऐका, श्री गुरु आले परतोनी. विनोदे तुझ सांगितले, तुवा निर्धारी कापिले. म्हणे तुमचे वाक्य भले, तेची कामधेनू मज. ऐसे ऐकुनी श्री गुरु म्हणती, निर्धार असेल तुझे चित्ती. होईल अत्यंत फलश्रुती, चिंता न करी म्हणून या. ऐसे सांगुनी श्री गुरुनाथ, आले आपण ग्रामात. सवे शूद्र असे येत, आपुले घराप्रती गेला. पुसावया लोक येती समस्त, होतसे त्यासी त्याचे घरी आकांत. श्रीपुत्र सवे रुदन करीत, म्हणती आमुचा ग्रास गेला. शूद्र समजता संभोखी, न करी चिंता रहा सुखी. गुरु सोयने नती मूर्खी, कामधेनू असे वाक्य त्यांचे. एकेकांचे सहस्र गुण, अधिक लाभाल तुम्ही जन. स्थिर करा अंतःकरण, हरी नवे निर्धारपे. श्री गुरुकृपा होय जासी, दैन्य कैचे असे त्यासी. निधान जोडले आम्हासी, म्हणून तो शूद्र सांगतसे. समस्त राहिले निवांत, ऐसे 8 दिवस क्रमित. वायू झाला अतिशीत, ग्रामीचे पीक नासले. समस्त राष्ट्रीचे पीक देखा, शीत नासले सकळिका. पर्जन पडला अधिकळता, पर्जन पडला अकाळिका. मूळ नक्षत्री परियेसा. ग्राम राहिला पिके विन, शूद्र शेत वाढले दशगुण. वाढले यावनाळ सगुण, एक 11 फरंगडेसी. ते शूद्र श्री संतोषोनी, शेता आली पूजा घेवोनी. औलिक येतेसी आपुले नयनी, महानंद करीतसे. येवनी लागे पतीचे चरणी, विनवितसे कर जोडूनी. बोले मधुर करुणा वचनी, क्षमा करणे म्हणतसे. ऐसे पतीसी विनवोनी, शेतीचे पांडवांसी पूजोनी. विचार करीसी दोघे जणी, श्री गुरुदर्शना जावे आता. म्हणून सर्व आयतीसी.
पूजो आली श्री गुरुसी स्वामी पुस्ती तयांसी काय वर्तमान म्हणूनियम नाना प्रकारे पूजा आरती शूद्र श्री करीतसे भक्ती श्री गुरु संतोषले अति प्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी गत संवत्सरा हुनी देखा शतगुण झाले धान्य अधिका शूद्र म्हणतसे ऐका अधिकार्यासी बोलावुनी शूद्र म्हणे अधिकार्यासी पीक गेले सर्व गावासी रीता दिसतसे कोठारासी आपण देईन अर्धवाटा गत संवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय परियेसी धान्य झाले बहुवसी शताधिगुण देखा देईन अर्ध भाग्य मी संतोषी संदेह न करार हो मानसी अधिकारी म्हणती तयासी धर्महानी केवी करू गुरुकृपा असती तुझवरी पीक झाले बहुतापरी नेवोनिया आपले घरी राज्य करी म्हणसी त्यासी संतोषोनी शूद्र देखा विप्रासी वाटी धान्य अनेका घेऊनी गेला सकळिका राजवाटा देऊनी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे शूद्रवर प्रदानम नामम अष्टचत्वारिशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।